तर बघा, उन्हाळी काम म्हणलं की खूप वैताग आला आहे मला या कामाचा, की बसच. आता इथं मी सकाळी सकाळीच बसले आहे जनावराचं वगैरे काम करून. आता राहिलेली डाळ मी फटकणार होते आणि मस्तपैकी असं फटकून घेतही होते. पण खरंच खूप वैताग आला ह्या कामाचा. एवढं काम की बस, आणि हाताला लागायला कोणीच नाही. बघा, हे एवढी पहिलं फटकले होते पोत्यामधली ना, आता हे नंतर फटकले म्हणजे आता बघा, आणखीन एक टोपलं राहिलं होतं, तेही मला फटकायचंच होतं. पण आता काय करणार, थोडा वेळ झाला होता म्हणून आंघोळ वगैरे देवपूजा वगैरे करायची होती मला. तर बघा, इथं तीही डाळ फटकून ठेवली होती, आंघोळ वगैरे केली होती, देवपूजाही केली होती आणि मस्त असं डाळ झाल्यावर एका पोत्यामध्ये भरून ठेवलं आणि त्याला मस्तपैकी असं शिवून घेतलं, का तर ह्याच्यामध्ये जाळे आळे होत नाही म्हणून. बघा, आणि इकडं लगेच स्वयंपाक वगैरे केले आणि इकडं असे फटाफट मी भांडे काढून घेतले होते. मला घरी स्वच्छ करायचं होतं, का तरी आता शुक्रवारी आता जागरण आहे, म्हणजे एडेश्वरी मातेचा मला विडा काढायचा आहे. बघा, हे कपाटातले भांडे काही काढून घेतले होते आणि हे चिगूरही काढला होता. आता हे चिगूर वाळू घातलं होतं मी, पण काय करणार, इकडं घरात करजूस तर बाहेर थेंब पडले. नंतर मग आणखीन एकदा धुवून घ्यावं लागेल मला. आता रात्रीची वेळ झाली होती, खूप ही भूकही लागली होती आणि मस्तपैकी असं बेसन आणि भाकर आता मस्तपैकी दुधामध्ये कुस्करून खायचं, का तरी भूकही खूप लागली आहे. आणि बघा, इकडं 7 वाजले होते आणि पाऊस यायला सुरू झाला होता. बघा, हे आता राहिलेलं ते उद्या करू.